एपिसोड 5. तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? जे तुम्ही ऐकलं तेच. हे म्हटल्यानंतर इरानं एका झटक्यात तिचा कोट काढला आणि जमिनीवर टाकून दिला. बघा तुम्हाला काय बघायचंय ते. त्यानंतर तिच्या अप्पर बॉडीवर फक्त एक टँक टॉप राहिला होता. या क्षणी तिने घातलेल्या स्किनी जीन्समुळे तिचा कमनीय बांधा उठून दिसत होता आणि तिचे नाजूक कॉलर बोन्स लक्ष वेधून घेत होते. शिवाय तिचा चेहराही थंड आणि सुंदर होता. त्यामुळे अपर्णा तिच्याकडे बघतच राहिली. पण इराला प्रचंड राग आला होता. तिला एवढी लाज वाटत होती की तिचं शरीर थरथर कापायला सुरुवात झाली. तिनं तिच्या टँक टॉपवर हात ठेवून अपर्णा आणि तनिषकडे रागाने बघत विचारलं, बघितलं ते पुरेसं आहे तुमच्यासाठी? अजून तर सुरुवातही झाली नव्हती. आज जेवढी लाज वाटत होती ती जे 8 वर्षांपूर्वी घडलेलं त्या तुलनेत क्षुल्लक होती. संताप, तिरस्कार, दया आणि आणखी काही गुंतागुंतीच्या भावना खुर्चीवर बसलेल्या तनिष खानविलकरच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये झळकल्या. या सगळ्या एकत्रितपणे वाटत असलेल्या भावनांमुळे त्याच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा गंभीर वाटत होतं. त्याला तिचा तिरस्कार वाटायला हवा होता आणि तिला त्रास देताना त्याला बरं वाटायला हवं होतं. पण जेव्हा त्याने तिच्या डोळ्यातली लाज आणि अपमान बघितला तेव्हा त्याला त्यानं घेतलेल्या बदल्यातून कसलाच आनंद नाही झाला. त्याऐवजी त्याला स्फूर्तीने घेरलं. त्यानं त्याचा टाय सैल केला. जेव्हा त्यानं इराला तिचा टॉप काढताना पाहिलं तेव्हा तो अचानक ओरडला, निघ इथून. त्याचे शब्द ऐकून इरा थांबली. तिनं तिचे दात आवळले आणि जागेवरच तनिषकडे बघत उभी राहिली. अपर्णाने सुटकेचा मोठाच्या मोठा निश्वास सोडला. रूम मधल्या त्या भयंकर वातावरणामुळे तिला तिथे ती एक्स्ट्रा असल्याचा भास होत होता. जणू काही तनिष खानविलकर आणि ती रिपोर्टर यांची स्वतःची एक सीन फिल्म असावी आणि तिथे अपर्णाची काहीच गरज नसावी. त्या भासामुळे तिला भीती वाटली आणि ती चटकन बोलली, आज तुझं नशीब चांगलं आहे म्हणून आम्ही पुढे काही करत नाही आहोत. चालती हो इथून. पण ती इराशी बोलत असताना तनिष अपर्णाकडे वळला आणि म्हणाला, मी म्हणालो निघ इथून. अपर्णाला पुन्हा एकदा धक्का बसला. ती काही बोलू शकायच्या आधीच तनिषनं तिच्याकडे त्याच्या थंड नजरेने रोखून बघितलं आणि तिचं तोंड बंद झालं. तिनं रागारागाने इराकडे बघितलं, पाय आपटले आणि वळून निघून गेली. त्या खोलीत तात्काळ शांतता पसरली. तनिषनं इराकडे बघितलं. ती हट्टीपणे तिच्या जागी ताठ उभी राहिली. तिचे दाट काळेभोर केस तिच्या गोऱ्यापान शरीरावर पसरले होते. त्यांच्यातला विरोधाभास उठून दिसत होता. खिडकीतून हवेची झुळूक आली आणि इराच्या अंगावर थंडीनं शहारा आला. तनिषच्या कठोर हृदयाचा एक भाग जरा नरमला. पण त्याला ज्या क्षणी त्याच्यातला बदल लक्षात आला त्या क्षणी त्याला त्याचा राग दाबून ठेवणं अशक्य वाटायला लागलं. त्यानं वैतागून दुसरीकडे बघितलं आणि तो उठून उभा राहिला. त्याचा बांधा वेल बिल्ट होता आणि इरापेक्षा तो डोकंभर तरी उंच होता. त्यामुळे तिला दबावाखाली आल्यासारखं वाटत होतं. जणू काही ती त्याच्या सावलीखाली झाकून गेली होती. इरा अचानक अवघडली आणि तिनं विचारलं, मिस्टर खानविलकर, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? काल रात्रीपासून इराला तनिषचा तिच्यावर कसला तरी राग असल्यासारखं वाटत होतं. तिनं आधी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. पण आता त्यानं जाणून बुजून तिला अपमानित केल्यामुळे तिला हा प्रश्न विचारणं भाग होतं. तरीही तिच्या प्रश्नानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे कठोर ठाम भाव बदलले नाहीत. त्याचे डोळे गंभीर होते आणि त्याच्या ओठांवर एक उथळ आणि भीतीदायक हसू उमटलं. नाराज? त्यांचं नातं केवळ नाराजी म्हणून झटकून टाकता येईल एवढं सरळ नव्हतं. तो बाहेर पडण्याच्या इराद्याने दरवाजाकडे चालत गेला, पण अचानक मागे वळला आणि खिडकीपाशी जाऊन त्याने पडदे बंद केले. अख्ख्या खोलीत अंधार पसरला आणि इरानं डोळे विस्फारून समोर बघितलं. तिला तो तिच्याकडे हळूहळू चालत येताना दिसला. तिला अचानक गारवा जाणवला आणि थरथरत्या ओठांनी तिने विचारलं, काय करताय तुम्ही? तनिष दुष्टपणे म्हणाला, मी जर आत्ताच ट्राय केलं नाही तर मी नाराज आहे की नाही हे कसं कळणार? हवेतला गारठा तिच्या अंगात शिरला आणि तिला तो अगदी तिच्या हाडांपर्यंत जाणवत होता. तिला खरंच वेड लागणार होतं. असं तर नसेल ना की तनिषला? शक्यच नाही.
हा एक फिल्मिंग सेट होता. ती पटकन खाली वाकली आणि तिनं तिचा टी शर्ट घाईघाईने उचलला. पण ती तिचे कपडे घालू शकायच्या आधीच एका भल्या मोठ्या हाताने तिचं मनगट घट्ट पकडलं. त्यानंतर तिला जोरात सोफ्यावर फेकलं गेलं. अचानक एक उग्र मॅस्क्युलाईन वास तिला तिच्या जवळ आलेला जाणवला. तनिष, प्लीज नाही. आणि अचानक आलेल्या वेदनेच्या कळेत तिचा आवाज विरून गेला. इरानं तिच्या मुठी आवळल्या. तिला पहिल्यांदाच वेळ एवढी हळूहळू पुढे सरकत असल्यासारखं वाटत होतं. जेव्हा ते सगळं एकदाच संपलं तेव्हा ती सोफ्यावर पडून राहिली. तो तिच्यासमोर उभा राहून तिच्याकडे खाली बघत होता. त्याच्या आवाजात विषारीपणाची झलक होती आणि स्वतः यमराजच बोलतोय असं वाटत होतं. आता मी तुला सांगू शकतो की मी तुझ्यावर खुश आहे, पण हा आनंद फक्त तुझ्या शरीरापुरतं मर्यादित आहे. ते वाक्य ऐकून इराला जास्त अपमानित झाल्यासारखं वाटलं. हे सहन करावंच लागणार होतं असं तिनं पुन्हा पुन्हा स्वतःला बजावून सांगितलं. कुत्रं चावलं की तुम्ही प्रतिकार केलाच पाहिजे असं काही नाही. पण जेव्हा तिनं स्वतःची झालेली अवस्था पाहिली आणि तिच्या लक्षात आलं की तनिषचा मात्र एक केसही इकडचा तिकडे झालेला नाही, तिनं ठरवलं की आता बास झालं. यावेळी तर त्याने स्वतःचे कपडे उतरवण्याचे सुद्धा कष्ट घेतले नव्हते. त्याला एवढा गर्व होता तरी कशाचा? तो फक्त सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जायचा. ती उठून सरळ बसली, पण त्याला वॉशरूमकडे चालत जाताना बघून तिला उपहासाने म्हटल्याशिवाय राहवलं नाही. पण मी तुझ्यावर खुश नाहीये. तनिष वाटेतच थबकला. इरानी त्याच्याकडे रोखून पाहिलं. तुला कितीतरी जवळचे मित्र आहेत. त्यांनी तुला कधी एका बाईला आदरानं आणि प्रेमानं वागवावं हे सांगितलं नाही का? तिच्या आवाजातल्या खोचकपणामुळे तनिषने झटकन मागे वळून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात राग दिसायला लागला. तू पैशांसाठी तुझं शरीर विकतेस. तुला वाटतं का की तू त्या लायकीची आहेस? त्याचं बोलणं ऐकून इराचा चेहरा पांढरा फटक पडला. तो तिच्याबद्दल हा विचार करायचा तर त्यामुळेच तो तिला अशी वागणूक देऊन अपमानित करायचा का? जर परिस्थितीनं तिला भाग पाडलं नसतं तर तिनं असा सौदा कधीच केला नसता. तनिष मागे वळून वॉशरूमकडे निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तिला गप्प केल्याच्या समाधानाचे भाव होते. तिला पाण्याचा नळ सोडल्याचा आवाज आला आणि मग तिनं त्याला बाथरूमच्या बाहेर पडताना पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एरवी असणारे थंड भाव परत आले होते. तिच्याकडे नजरही न टाकता तो दरवाजाकडे निघाला. जेव्हा तो दरवाजापर्यंत पोचला तेव्हा तो अचानक थांबला. खोलीतला प्रकाश मंद असल्यामुळे आणि इराकडे त्याची अजूनही पाठ असल्यामुळे तिला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसले नाहीत. पण तिला त्याचा संथ आवाज ऐकू आला. तुझ्यासारख्या बायकांची जागा फक्त नरकात आहे. त्याचं वाक्य संपल्यावर तो वळला आणि अखेरीस खोलीच्या बाहेर निघून गेला. खटकन दरवाजा बंद झाला. इराला काही सुचेनासं झालं. तिच्यासारख्या बायका, तिच्यासारखी बाई असण्यात काय चूक होतं? तिनं अशी कोणती भयंकर गोष्ट केली होती ज्यामुळे तिच्या वाट्याला मृत्यू यावा असं त्याला वाटत होतं? तिनं रागाने तिच्या मुठी आवळल्या. तनिष खानविलकरला तो केवळ श्रीमंत आहे म्हणून त्याला इतरांच्या इज्जतीच्या चिंधड्या उडवायचा हक्क आहे असं का वाटतं? तिला राग आला होता, पण शर्मिंदा झाल्यासारखं सुद्धा वाटत होतं. तिला आता वेड लागेल असं वाटत होतं. ती सोफ्यावरून खाली उतरली आणि तिनं चटकन तिचे कपडे घातले. तिच्या भावनांवर जरा ताबा मिळवल्यावर ती दरवाजा उघडून निघून गेली. तिनं दरवाजा उघडताच तिची गाठ तनिषच्या मॅनेजरशी पडली आणि तो तिला म्हणाला, मी तुम्हाला फिल्मिंग सेटच्या बाहेर घेऊन जातो. प्लीज माझ्या मागे या. इरा काहीच बोलली नाही. तिनं तिची मान खाली घातली आणि मॅनेजरकडे हळूच बघत त्याच्या मागोमाग चालायला सुरुवात केली. तो पूर्ण वेळ दरवाजाच्या बाहेरच उभा होता का? जर असं असेल तर त्यानं त्या खोलीत काही वेळापूर्वी जे काही घडलं ते नक्कीच ऐकलं असेल. ती तिच्या विचारांमध्ये बुडलेली असताना मॅनेजरने तिच्याकडे वळून विचारलं, मिस शहा, मिस्टर खानविलकरांनी तुमच्याशी लग्न करायचं का ठरवलं याची तुम्हाला काही कल्पना तरी आहे का? या प्रश्नांनी तिचं लक्ष वेधून घेतलं आणि तिनं वर बघून विचारलं, का?